उद्योगमंत्री उदय सामंत महाडमध्ये. भरत शेठची नॅपकिन जादू महाराष्ट्राने पाहिली. शिवसेना नेते तथा महायुतीचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाड नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि त्यांच्या 8 सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संत रोहिदास सभागृहात आयोजित कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी महाड नगर परिषदेच्या MIDC पाणीपट्टी थकबाकीच्या 27 कोटी रकमेतील 17 कोटी रुपये कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या भाषणातून त्यांनी नामदार गोगावले यांच्या कारकिर्दीचे व कार्यप्रणालीचे विशेष कौतुक करताना भरत गोगावलेंच्या नॅपकिनची जादू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली अशा खास शैलीत विरोधकांना टोला हाणला. सुनीलजीने इथं सांगितलं की काहीतरी थकबाकी आहे, पण त्यांनी आकडा सांगितला नव्हता. 27 कोटी मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी मला आकडा सांगितला नाही, मी माहिती काढली. पण महाडवासियांना काय त्रास होतोय तर मला डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की 27 कोटीची थकबाकी आहे, 8 कोटीची मुद्दल आहे आणि बाकी सगळं व्याज आहे. परत तुमच्या साक्षीनं महाडवासियांच्या डोक्यावरचं हे आर्थिक बर्डन कमी करण्यासाठी काय बोलत नाही. आता बोलायचं आपल्यालाच टाळ्या मिळते. मी तुमचा सहकारी आहे, भरत शेठच्या कुटुंबातला एक माणूस आहे. तर आपल्याला काय कमी करता येते काय बघा थोडंफार. म्हणजे थोडं तुमची इच्छा आहे म्हणजे बघा. आता मी काय सांगू, त्यांच्या मनात जेवढे नव्हते तेवढे 17 कोटी रुपये कमी करण्याचा आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून महाडवासियांसाठी घेतोय. आता तुम्हाला फक्त 10 कोटी रुपये भरावे लागतील. 17 कोटी रुपये आजच माफ झाले असे समजा. आणि ते 10 कोटी रुपये तुम्हाला एका वर्षात भरण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला मी टप्पे करून देतो. 5 वर्षाचे तुमची 5 वर्षाची कारकीर्द चांगली जाईल. मी 5 वर्षात आम्ही 10 कोटी रुपये फक्त देऊन टाका. परत 5 वर्षाची भरते त्याची देखील ताकद वगैरे समजतो. तर ते 10 कोटी रुपये आम्हाला द्या आणि 17 कोटी रुपये माफ केले. हे बक्षीस म्हणून भरत शेठ आज एकनाथ शिंदे साहेबांकडे